पांडुरंग म्हणला, "तुकोबा, तुम्ही माझे फार प्रिय भक्त आहात. ज्यांनी माझ्याकडे कधीच काही मागू नये असं वाटतं, ती रोज काही ना काही मागण्यांची यादी घेऊन येतात. आणि ज्यांनी काहीतरी मागावं असं वाटतं, ते कधीच माझ्याकडं काही मागत नाही." तुकोबा म्हणले, "आता गोल-गोल फिरून बोलू नकोस. मुद्द्याचं बोल. माझ्यापुरतं काय असेल बोल." धाडस करून देवानं, धाडस मी हा शब्द जबाबदारीनं वापरतोय, कारण खऱ्या भक्ताच्या समोर देवसुद्धा फार काळजीनं बोलत असतो. देवानं धाडस करून सांगितलं, "तुकोबा, माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागावं." एवढं वाक्य ऐकलं आणि तुकोबारायांची तळपायाची आग मस्तकात गेली. हातातली पूजेची सामग्री खाली ठेवली, ताट ठेवलं आणि एक रागानं लाल बुंद होण्याचा नेत्र कटाक्ष पांडुरंगाकडे टाकला आणि कडाडले तुकाराम महाराज. त्यावेळचे तुकोबारायांचे अभंगाचे शब्द आहेत की "होईन तो भोग भोगीन आपुला, माझ्या वाट्याला आलेले भोग भोगायला मी समर्थ आहे. तू कटेवर हात ठेवून फक्त आशीर्वाद द्यायचं काम करायचं, मध्ये चोंबडेपणा करायचं कारण नाही. तुला आम्ही मागणार आहेत वाटलो. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आमचा वारसा आहे की कधीही काही मागायचं नाही. देवानं काहीतरी मागा म्हणणं तुकोबारायांना स्वतःच्या परमार्थाचा अपमान वाटला.